दत्त जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज गेलो होतो मंदिरामध्ये आणि एवढी गर्दी होती मंदिरामध्ये, कारण महाप्रसाद पण होता, त्यामुळे खूप लोकांनी गर्दी केली होती. पण त्याआधी म्हटलं घरातल्या सगळ्या देवांची पूजा करूया. आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार पण होता आणि दत्त जयंती पण होती. असा गुड लक आज झाला होता छानपैकी. तर आम्हाला पार्किंगसाठी खूप लांब जागा मिळाली मंदिरापासून. आणि मग आम्ही चालत चाललो होतो रस्त्याने. चालता चालता डॉली तिच्या शाळेतल्या गप्पा गोष्टी मला सांगत होती. आणि बघा एवढी गर्दी होती. आणि इथं लहान मुलांसाठी भरपूर सारे खेळण्यासाठी जम्पिंग जपांग, बाहुला, अजून फुगेवाला, खेळणेवाला असे भरपूर सारे आलते. पहिल्यांदा गेलो मंदिरामध्ये, पाया पडलो, दर्शन घेतलं. रांगेत उभा राहून नाही दर्शन घेतलं, लांबूनच घेतलं. आणि मग पावती केली 200 रुपयाची. आणि एका बाजूला जाऊन आम्ही थांबलो, कारण माझी मम्मी आणि माझ्या दोघी बहिणी येणार होत्या. तर फायनली त्यांचं आगमन झालेलं आहे. बघा किती नटून थटून आले त्या. आणि आम्ही असे येड्या गबाळ्यागत आलोय. मम्मी तर माझी बघा एवढी थंडी वाजत असल्या स्वेटर बिटर घालून आलेली आहे. आणि एवढी गर्दी बघा. आम्ही ह्या लाईनला उभा राहिलो आणि ह्या लाईन मध्ये मला दिसले एकनाथ शिंदे. घाबरू नका, एकनाथ शिंदे सारखे दिसतात ते दादा. आणि आमची चालली होती इथं चर्चा की एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला कधी नंबर यायचा. मंदिराकडून खूप छान व्यवस्था करण्यात आली होती. जेंट्स लोक एका बाजूला, लेडीज एका बाजूला, आणि व्यवस्थित सगळ्यांना पोटभर मिळाला असा महाप्रसाद ते देत होते. फायनली आम्हाला जागा मिळाली आणि आम्ही बसलो. तर वाढायला बघा कोण आहे, छोटी मुलगी देत होती पत्रावळे आणि बाकीची मोठी लोक वाढत होती. तर प्रसादामध्ये आम्हाला होता भात, शिरा आणि सांबर. आणि प्रत्येकाला पोट भरून प्रसाद होता. पूर्ण गाव जेवायला आलं होतं. तर मग जाता जाता बेकरीतलं सामान घ्यायचं होतं थोडंफार, टोस्ट वगैरे मुलांना, ते घेतले आणि निघालो.